मुंबईच्या परळ भागामध्ये आगीची घटना घडली। कमलामीर परिसरातील एका टोलेजंग इमारतीला भीषण आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। टाइम्स टॉवरमध्ये आग लागल्याची माहिती आहे, तर आता आग विझवण्याचं काम सुरू आहे। या आगीच्या धुरांचे लोट 10व्या मजल्यापर्यंत गेलेत। काचेची बिल्डिंग असल्यामुळे आगीचा धूर आतमध्ये 10 मजल्यांपर्यंत पोहोचलेला आहे। दूर जाण्यासाठी काचेच्या बिल्डिंगच्या काचा देखील आता फोडण्यात आलेल्या आहेत। तर मुंबईच्या परळ भागामध्ये आगीची घटना घडलेली आहे। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडनं या आगीच्या दुर्घटनेच्या संदर्भातले ताजे अपडेट घेऊयात। स्वप्नील, कमलामीर परिसरातील एका टोलेजंग इमारतीला आग लागलेली आहे। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न आता अग्निशमन दलाच्या वतीने केले जात आहेत। सध्याच्या दुर्घटनेचे अपडेट नेमके काय मिळतात? शुभम, कमला मिल मधील ज्या टाइम्स टॉवरला आग लागलेली आहे त्या टाइम्स टॉवरच्या ठिकाणी मी आहे आणि आता पण सध्या पाहतोय आपण या ठिकाणी धुराचे लोट पाहायला मिळतात। जे एसी डक आहे त्या ठिकाणी एसीच्या मशीनमध्ये आग लागली होती, बिघाड झाला होता आणि ही जी आग आहे ती पसरत आपण जर बघितलं तर वरती आता 7व्या ते 10व्या मजल्यापर्यंत गेलेली आहे। एकूणच आगीचे जे धुराचे लोट आहेत या काचेच्या बिल्डिंग असल्यामुळे आतल्या मजल्यांमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे धूर बाहेर निघण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून या बिल्डिंगच्या काचा सुद्धा फोडण्यात आलेल्या आहेत आणि ज्या काचा ज्या अग्नीच्या भक्षस्थानी आलेल्या आहेत त्या काचा सुद्धा विघळून येते, गळून खाली पडतायत। त्यामुळे पुन्हा एकदा आग लागत असल्याचं पाहायला मिळतं। इथे सध्या कमर्शियल ही बिल्डिंग असल्यामुळे या ठिकाणी अद्याप कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाहीये। एकूणच या ठिकाणी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। धुराचे लोट जे आहेत ते आतमध्ये सुद्धा गेल्यामुळे एकूणच आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर बिल्डिंग मध्ये काचा फोडताना काही जवान आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणाहून सुद्धा जे पाईप आहे अग्निशमन दलाच्या जे पाण्याचा फवारा मारण्यासाठी खाली सोडण्यात येतोय त्या ठिकाणी। एकूणच 7व्या माळ्यावरून ते सध्या काम सुरू आहे, मात्र 10व्या माळ्यापर्यंत आगीच्या धुराचे लोट गेल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच या बिल्डिंग मध्ये सध्या कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही, मात्र आर्थिक नुकसान आहे शुभम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या गाड्यांमधून आपण बघतोय पाण्याचे फवारे असतील, मोठे क्रेन सुद्धा लावण्यात आलेले आहे आणि क्रेनच्या सहाय्याने सुद्धा या ठिकाणी पाण्याचा फवारा ते मारण्यात येतोय। मात्र एकूण यामध्ये अधिक माहिती काय येते ते पाहणं महत्त्वाचं असेल। शुभम, अगदी स्वप्नील, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर मुंबईच्या परळ भागामध्ये आगीची ही घटना घडलेली आहे। तर कमला मिल परिसरातील टोलेजंग इमारतीला आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या वतीने आता आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। धुराचे लोट 10व्या मजल्यापर्यंत पोहोचलेले आहेत, तर अग्निशमन दलाच्या वतीने धूर बाहेर पडण्यासाठी या बिल्डिंगच्या काही काचा देखील फोडण्यात आलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।